वेलकम बॅक टू अवर चॅनल श्वेतूज डायरी. आपल्या ह्या चॅनलवर काही ट्रॅव्हल आणि फूड रिलेटेड असे मी व्हिडिओ अपलोड करत असते आणि काही स्पेशल असेल तर ते पण मी व्हिडिओ अपलोड करत असते. तर ह्यावेळेला स्पेशल आहे स्वराचा बड्डे. स्वरा झाली आहे आता 11 वर्षाची. तर आम्ही तिचा बड्डे सेलिब्रेट केला होता. तर तिचा बड्डे होता 1 नोव्हेंबरला. तर हा तेव्हाचा व्हिडिओ आहे. अपलोड करायला थोडा उशीर झाला. तर आम्ही रात्री असं सेलिब्रेट केलेलं होतं. सारांश आला होता आणि स्वराने केक कटिंग केलं रात्री. तसं थोडंफार आम्ही असं डेकोरेशन केलेलं होतं रात्रीचं. तर त्या दोघांनाही मजा आली. आम्ही अशा प्रकारे रात्री बड्डे सेलिब्रेट केला आणि खाऊ वगैरे खाल्ला. तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सगळं असं बघू शकता. दुसऱ्या दिवशी पण मेन बड्डे सेलिब्रेशन होतं तिचं. तर आम्ही असे थोडेफार तिचे छोटे फोटो वगैरे केले, क्लिक केले दोघांचे. मग आम्ही गेम वगैरे खेळलो रात्री, फोटोज काढले आणि मग तिला गिफ्ट दिलं. काही मी रील्स बनवलेले आहेत ते आपल्या आय डीवर आहेत. स्वराचं आहे स्वराज वर्ल्ड म्हणून. आणि ते तिच्या आजीबाबांनी पण तिला गिफ्ट दिले. सारांशबरोबर फोटो काढले, सेल्फी वगैरे घेतल्या आणि मग मॉर्निंगला तिला परत गिफ्ट मिळाले. तर इथे स्वरा आता गिफ्ट ओपन करते आहेत. ही एक डॉल आहे. काय नाव आहे हिचं? एरियल. स्वरा आता झाले 11 इयर ओल्ड. सगळ्यांनी तिला बड्डे विश करा. हे असं आहे. त्याच्यामध्ये काय काय अशा ॲक्टिव्हिटी किट आहेत. तर आपण हे असं बनवायचं आहे क्राऊन आणि हे बनवायचं आहे. तरी आणि स्वराला इथे लॅगोची कार गिफ्ट दिलेली. तर ती ते हे बनवत आहे. असं अर्ध मॉडेल झालं आहे. पूर्ण अशी बनवायची आहे. हे बघा अशा टाईपचं आहे. ते जे लॅगोचं होतं त्याच्यामध्ये असे त्यांनी सगळे सेपरेट किट दिलेले आहेत. तर ते स्वरा करत आहे. असं बुक पण आहे. आणि स्वराची F1 तो लॅगोचा आहे. तिने आता सगळं ते बनवलं. तर स्वराचं गिफ्ट आणि सारांचे ते 2 रिटर्न गिफ्ट. तर मग आता आम्ही निघालो आहोत वजिरा नाका. बोरवलीला जे गणपती मंदिर आहे तिथे निघालो आहोत. तिथे जाऊ आणि नंतर मग तिथून काकांकडे जाणार आहे. म्हणजे स्वराचे काका आजोबा तिथेच. मग सगळे सागर आई बाबा वगैरे त्यांच्या इथे येणार आहेत. मग आपलं बड्डे सेलिब्रेशन तिथे होणार आहे. मग आता आम्ही चाललो आहोत वजिरा नाक्याला गणपतीच्या देवळामध्ये. हे बघा मला बोला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे स्वरा. आता आम्ही पोचलो आहोत वजिरा नाका बोरवली येथे. तिथे गणपतीचं मंदिर आहे. स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे. तर तिथे आतमध्ये मंदिरामध्ये व्हिडिओ घ्यायला अलाउ नव्हतं. तर मी तुमच्यासाठी इथे बाहेर गणपतीचा व्हिडिओ घेतलेला आहे. तर तुमचंही दर्शन व्हावं म्हणून. मंदिराच्या बाहेर असं छोटंसं असं एक पॉन्ड आहे. तिथे बदकं आहेत, कासव आहेत, टर्टल वगैरे आहेत तिथे. तर लहान मुलांना इथे तुम्ही घेऊन आला तर त्यांना खूप छान वाटतं आणि शांतता आहे खूप. आपल्या मुंबईत म्हणजे बोरवलीत आहे असं वाटत नाही. हे खूप शांतता आहे इथे. तर आला तर नक्की इथे व्हिजिट द्या. आणि मग संध्याकाळी आम्ही घरी आल्यानंतर स्वराची बेस्ट फ्रेंड जियाना आणि क्रिश घरी आले होते. मग छोटंसं आम्ही पुन्हा बड्डे सेलिब्रेशन केलं. केक कटिंग वगैरे केला. ही स्वराची फ्रेंड म्हणजे ऑलमोस्ट स्वरा 1 इयरची होती आणि जियाना पण 1 इयरची होती. तेव्हापासून त्या एकत्र आहेत. आणि म्हणजे एका सोसायटीमध्येच आम्ही राहतो. तर मग ती संध्याकाळी घरी आली होती. स्वराला ते सरप्राईज होतं. नंतर मग आम्ही फ्रेश वगैरे होऊन निघालो स्वराच्या काका आजोबांकडे. त्यांच्या घरी आम्ही सगळे एकत्र भेटलो होतो. मग तिथेच केक कटिंग वगैरे सगळं त्यांच्याकडे झालं. काही गेम्स वगैरे खेळलो होते. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं बघायला मिळेल. इथे सगळे आम्ही भेटलो होतो. इथे मी, स्वरा आहे, रचना, आई, मम्मी आहे, रोहित आहे, मी स्वराचा रोहित काका आहे. आणि केक कटिंग आता करूयात आपण.
केक कटिंग झाल्यावर आपण आपले नेहमीचे फोटो वगैरे काढले, फोटो वगैरे घेतले. इथे रोहित काका, आचल काकी आहे, सागर, रचना, मामा मामी, इथे काका काकी आहे. असे सगळ्यांनी मग मम्मी पप्पा आहेत, सगळ्यांनी असे फोटो घेतले. तिच्यावर स्वराला केक बनवला, आई बाबा आहे तिथे. ते झाल्यानंतर मग आम्ही डिनर करायला घेतला. डिनर वगैरे झाल्यानंतर मग आम्ही गेम खेळलो आणि मग अशा प्रकारे आपला स्वराचा बड्डे सेलिब्रेट केला होता. अँड व्हिडिओ पूर्ण बघा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मी तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. आता उदयपूरचे सगळे ब्लॉग मी अपलोड करणार आहे. जर कोणी केलं नसेल सबस्क्राईब तर नक्की त्यांनी करून घ्या, म्हणजे तुम्हाला बघता येतील ते व्हिडिओज. आम्ही पासिंग द पार्सल खेळत होतो. पिल्लो होती ती पास करत होतो. स्वरा सारांची तर मजा येत होती इथे. स्वरा आम्ही सगळे आऊट झालो. एंडला बाबा, स्वाहिल आणि सारांश राहिले होते. मग नंतर स्वाहिल पण आऊट झाला आणि मग सारांश आणि बाबा होते. मग आता बघत आपण कोण विन होते. सारांच्या हातामध्ये पिलो घेतच नाही, तो बाबांच्या हातातून घेतोय डायरेक्ट. अशी मजा चाललेली होती. बाबा आऊट झाले, सारांश विनर झाला.